पुढचा भाकरे घेऊन चालू भाकरे रोटे रोटे तांदळाचे. नमस्कार मंडळी, मासे आणि मस्ती या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. आणि आज आपण चाललो आहे साखरकोलीवाड्यात, कारण आपल्या मित्राची नवीन बोट आहे. ती बोट खंदेरीला चालली आहे. आपण ती बोट घेऊन खंदेरीला वेताळ देवाच्या दर्शनाला चाललो आहे. आता पुढे कसं ते तुम्हाला सांगतो, दाखवतोच पुढे. तर मंडळी, आता आपण आहे ना साखरातल्या बंदरावर पोहोचलोय आणि जोर वाटलाय, त्याच्यामुळे बोट बाहेर आहे आणि आपण छोट्या बोटीने जाणार आहोत. ते पण दाखवतो होता तुम्हाला. इथं का सगळा पब्लिक चाललाय आणि ही आमाची बोट आहे ना, आपण यात जाणार आहोत. आणि बरेच जण गेलेत. आता आपली बोट तिकडे आहे, बोट तिकडे आहे आपली. तर आता आपण बारक्या बोटीतून चाललोय मोठ्या बोटीजवळ. मंडळ ही बघा, ही आपली बोट आहे. याच बोटीतून आपण जाणार आहोत खंदेरी किल्ल्यावर. कसली मोठी आहे बोट. मंडळी, आपण फायनली आता बोटीमध्ये आलो आणि बोट किती मोठी आहे तुम्हाला दिसतच असेल. आणि अजून बाकी लोक यायची बाकी आहेत आणि आम्ही आता पुढे आलोय. बोट दाखवतो किती मोठी. थांबा, बोटीच्या वरच्या भागावर आलो आहे बघा. हे बघा बोटीची नाल आहे आणि बोट दाखवतो. हे बघा कसली मोठी आपली बोट आहे. हे बघा, बघा असे येतात छोट्या बोटीमध्ये. मोठ्या बोटीत चढण्यासाठी. बोटीचं नाक याच बोटीत आहे. बघा आपली बोट आता पूर्ण भरत आली. बघा सगळे आता बायका वगैरे आलेले आहेत. आणि आता बघा भरपूर लेट झाला. 7:30ला बोट सोडायची होती, जवळपास 10 वाजले. मंडळी फायनली आता आहे ना आपली बोट ती सोडण्याची वेळ आली. तर पुढे हे बघू आपण कसं. सुकट पाव बोटीचे आपले तांडेल बोट चालवतात. नाको आहेत तर आता आपण बोटीच्या कॅबिन मध्ये आलोय आणि आता बोटीचे नाको आहेत ना, ते स्वतः बोट चालवतात. हे बघा, दाखवा दाखवा. बघा हे बोटीचे नाको आहे.
पंधरा तेवढा मान द्यायला लागेल नवीन बोट बांधल्यावर. आता 3 बोटी येतात, चौथी मांडीवर चालला मी खांद्याला लागली. आणि 3 बोटी येतात तिला आहेत, ते पण तुम्हाला दाखवतो. तर या नागवाच्या 3 बोटी आहेत, ही 4थी बोट आहे. तर नागवाला सर अभिनंदन बोलेल मी. आता पुढे तुम्हाला दाखवतो. हा बघा समोर अंधेरी किल्ला आला. तर आपण याच किल्ल्यात जाऊ. फायनली खंडेरी किल्ल्यावर पोहोचलोय. म्हणजे आता बोटीतून आपण उतरणार आहोत. आणि हा बघा इथे वेताळदेवाचं मंदिर आहे. आणि मागे इथे ना मागे लाईट हाऊस आहे बघा. मागे इथे लाईट हाऊस आहे. तर तुम्हाला सर्व मी दाखवेन. अगोदर आपण पाय वगैरे पडून घेऊ. पण आहे ना आता या बोटीमध्ये आलो. आणि या नागवाच्या एकूण 4 बोटी आहेत. ते 4ही पण बोटी आता 3 येतात. एका बोटीत आपण आलो. 3 बोटी येतात. तर दुसरी बोट ती आहे आलेली. तुम्हाला व्हिडिओमध्ये मागे दिसली असेल. अजून एक बोट आलेली आहे त्यांची. एकूण 4ही बोटी आहेत ना सर्व येतात. आता पुढे कसं ते आपण नाग जोड़ा नहीं लगे. नाकवा महाराज की जय.
आनंदाने तुझा आनंद करता तसा त्यांचा बी आनंद करा. जेव्हा तू आनंदात ठेवतेस याच्या पुढे मी त्यांना आनंदात ठेवा. सगळे भाव लोकाला ना कामगार लोकांना पण असतील सगळे वरचे मोठींचे त्यांना सगळ्यांना सुखान ठेवा. म्हणजे वाहन आहे आपले मान्य करून घ्या देवा. भाई दादा महाराज की जय. महाराज की जय. राजाची जय. डोक्याला बोला मानन नुसतं मानन बोललं तर चालेल. हे बघा त्यांची चौथी बोट पण आले तर नागवाची. हे बघा. हो 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 हो. भाकरे घेऊन चालू भाकरे रोटे रोटे तांदळाचे मंडळी. हा बघा लाईट हाऊस आहे आणि इथे ना इथेच एक दगड आहे. ह्या दगडाचं वैशिष्ट्य काय आहे ना ते मी तुम्हाला तिकडे गेलो की दाखवतो. हे बघा ते आपल्या नागवाचे 4 बोटी. मंडळी हा दगड आहे ना या दगडाला दगड मारला म्हणजे स्त्रीसारखा आवाज येतो. तुम्हाला दाखवतो. आणि या साईडच्या दगडाला मारला दगड ही नॉर्मलच आवाज येतो बघा. असं या दगडाचं वैशिष्ट्य आहे. तर काय आहे आपल्याला पण नाही माहिती. हाय गाईज. पुढचा बोला. पुढचा यायच नाही. पायरे चढत चढत आता चाललोय आम्ही लाईट हाऊस जवळ. हे बघा तर आता लाईट हाऊस जवळ आलोय. तुम्हाला दाखवतो आता. 10 रुपये. असं गोल 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 फिरून जायला लागतं. तर मंडळी आपण आहे ना लाईट हाऊसमध्ये आलेलो. मला वाटलं की लाईट दाखवायला भेटेल पण लाईट वरती ॲक्च्युली पण तिथे जायला अलाउड नाही आहे. तर आता हे बघा इथे सगळे जनरेटर वगैरे आहे त्याचा. वरती जायला भेटलं असतं ते बरं झालं असतं. लाईट दाखवायला भेटली असती पण ठीक आहे चालेल. विचारतोय की आपली कोळी लोक आहेत ना ती खंडेरीला वेताळाच्या पिठीला पोटी का घेऊन जातात. हा वेताळ देव हा शंकराचा अवतार. हा वर्षाला तिला वाढते. आणि आपली कोळी म्हणजे आपले किनारपट्टीची कोळी लोक पहिली नवीन बोट बांधली तर पहिली देवाला भेटल्याशिवाय शिंगला जात नाही. आणि हा नवसाला पावणारा देव आहे. आणि ते याला भेटल्याशिवाय ते बाहेर धंद्याला जात नाही. आपले ते सगळी कोळी लोक या देवाच्या दर्शनाला इतर पण लोक येतात. आणि हा नवसाला पावणारा कोण कोंबडा देते, कोण बकरा देते, कोण नारळ देते, देते, कोण घंटा देते. हे 1867 साली मंदिर बांधलेलं आहे देवाचं. मायना भंडारी बांधलेलं आहे. आणि हा घंटा त्यावेळेचा 1891च्या सालचा घंटा आहे. हा ब्रिटिशकालीन घंटा आहे. हे बाकी सगळे नवसाचे आहेत. वाजून बघा. हात काढा. ब्रिटिशकालीन घंटा आहे आणि 1891 याच्यावर 1891 मंदिर 1863 साली. आणि
हा सोंडाला मास आहे आपल्या कोणी लोकांना मिळाला ना तर त्याचा पुढचा हा भाग हे देवाचं शस्त्र आहे. अच्छा, आपले वेताळ देवाचं शस्त्र आहे. शस्त्र आहे. ओके. आणि ते बघ इकडे ठेवले ते इथे ठेवलं. कोणाचं नाव नंबर मुलीचा नंबर ज्यांना कोणा मिळाला त्यांच्या इथे आणतातच थोडे लोक. ते देवाचं शस्त्र आहे वेताळ देवाचं. देवाची वस्तू आहे. काकाला भेटून बरं वाटलं. आणि हे सगळ्या हे आपले किनारपट्टीचे क्रिकेटर कोणता नंबर आल्यानंतर ते मला बोलले काकाला भेटून जरा बरं वाटलं. काकाने चांगली माहिती दिली. अरे काय जेवायला मटण केलाय कसं झालंय? मस्त कडक एक नंबर. एक नंबर नाही हा. तर मंडळी जमेल तसं शूट केला कारण की पब्लिकमध्ये एवढा कॉन्फिडन्स नव्हता आहे. जमेल तसं केला आणि आता आमची घरी जायची वेळ झाली म्हणजे आता बोट सोडणार आहोत आम्ही. दाखवतो आपली आता बोटीत माणसं सगळी बहुतेक बसलीत.
बोट आपली जेटीला लागली आणि आता सगळी निलंबोनी आली. बघा सगळे आता उतरतात बोटीतून. तर मंडळी एवढ्या पब्लिकमध्ये पहिल्यांदा शूट केला तर जरा भीती वाटत होती. तर मंडळी आजचा व्हिडिओ आहे ना आपला कसा आहे तर नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आता परत भेटू अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तेव्हा पण टाटा, बाय बाय.